मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। अंतरवाली सराटीमध्ये आज महत्त्वपूर्ण अशी बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये जरांगे घोषणा करण्याची शक्यता आहे। राज्यभरामधील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी जरांगेंनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे या बैठकीनंतर जरांगे पाटील काय घोषणा करतात हे आपल्याला बघायचं आहे। अंतरवाली सराटीमध्ये ही महत्त्वाची घडामोड, मनोज जरांगे पाटील यांची आज बैठक आणि आज उमेदवार देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। 36 मतदारसंघामधील अहवाल मनोज जरांगे पाटील यांना सादर करण्यात आलेला आहे। आणि थेट जाऊयात, सचिन झिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, अंतरवाली सराटीमध्ये या क्षणाला काय घडतंय, काय कुजबूज आहे, जरांगे पाटील कोणती मोठी घोषणा आज करू शकतील, तुमच्यापर्यंत काय माहिती? सचिन। नक्कीच गुरु, मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मनोज जरांगे पाटील हे जे तुमच्या समोर कागदपत्र दिसत आहेत हे अहवाल आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील जे मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांना आपापल्या जिल्ह्यात मतदारसंघामध्ये बैठका घ्या, बैठकानंतर त्या बैठकामध्ये काय घडलेलं आहे ते सविस्तर अहवाल बनवा आणि तो द्या, त्यानंतरच निवडणूक लढवायची किंवा नाही लढवायची हा निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं। आता जवळपास राज्यातील 36 मतदारसंघातील अहवाल त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याचाच ते सध्या अभ्यास करत आहे। कुठल्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवावी किंवा नाही लढवावी अशा पद्धतीचा जो काही अहवाल समाज बांधवांनी त्यांना दिलेला आहे त्याचा ते सध्या अभ्यास करत आहेत। पाठीमागे आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यभरातून जे मराठा बांधव आहे या ठिकाणी आलेले आहेत। यामध्ये काही इच्छुक देखील असू शकतात, काही मराठा बांधव आहे जे जिल्हाभरातून या ठिकाणी आलेले आहेत। यामध्ये आपण पाहू शकतात की माजी आमदार देखील या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी अशा राज्यभरातून विविध जिल्ह्यातून हे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि साधारणतः मनोज जरांगे पाटील हे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या सर्व अहवालाचा अभ्यास करणार आहेत। त्यांची जी पूर्ण टीम आहे या पूर्ण अभ्यास करणार आणि यानंतर संध्याकाळी साधारण 4 वाजेच्या सुमारास ते जाहीर करतील की पुढचा निर्णय काय आहे। लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार द्यायचे किंवा कुणाशी युती करायची किंवा काय पुढचा जो त्यांचा निर्णय असेल तो संपूर्ण निर्णय जो आहे पत्रकार परिषदेमध्ये संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास ते जाहीर करणार आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर सध्या राज्यभरातील जे अहवाल त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यावरती त्यांचा अभ्यास सुरू आहे। गुरु, आता सचिन, आपल्याला 4 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।